आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत धागा धागा जोडते नवा. छाया वारंगे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो. एखादं गेट टुगेदर म्हटलं, लग्न समारंभ असेल, अगदी सणवाराला सुद्धा तेच तेच कपडे जरी आपण वापरत असलो ना, तरी कॉम्बिनेशन कसं वेगळं करता येईल, हटके लुक कसा करता येईल याकडे लक्ष असतं. तर तसंच दुसरं लक्ष असतं ते म्हणजे खरेदी करताना. डिस्काउंट कुठे आहे, किती रंगीत आहे ते कापड, कोणत्या ब्रँडचं आहे, या ना अशा बऱ्याच गोष्टींकडे आवर्जून बघितलं जातं. पण तुम्हाला माहितीये का, कापड खरेदी करताना या व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. हां, त्या गोष्टी नेमक्या कोणत्या, म्हणजे ब्रँडच्या बरोबरच इतरही अनेक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या तब्येतीसाठी, त्वचेसाठी ते किती महत्त्वाचं आहे, हे सगळं आज आपण उलगडणार आहोत आजच्या आपल्या मुलाखतीमध्ये. या कापड खरेदीविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करतील छाया वारंगे. नमस्कार छायाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. छाया वारंगे गेली 35 वर्ष मुंबई ग्राहक पंचायतीचं काम करत आहेत. गेली 10 वर्ष मुंबई ग्राहक समितीच्या अध्यक्षा होत्या. गेली 2 वर्ष त्या उपाध्यक्ष आहेत. या खरेदी विक्री संदर्भातला खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. मुळात कापड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कापूस येतो, कापड येतं, पण मुळात नैसर्गिक कापडाचे प्रकार जे आहेत ते कोणकोणते आहेत, आणि कापडं ही वेगवेगळ्या प्रकारची असतात असं म्हणतो, तर ती कोणकोणत्या प्रकारची आहेत? नैसर्गिकमध्ये पहिलं आपल्या वापरातलं आणि डोळ्यासमोर येणार म्हणजे कापूस. कापसानंतर मग रेशीम, म्हणजे जे तुतीच्या याच्यापासून बनतं ते, लोकर, मेंढ्यांच्या याच्यापासून, आणि ज्यूट, ताग, हे मुख्य 4 प्रकार नैसर्गिक आहेत. बर. आणि कॉटन वापराकडे जास्त कल असतो, पण दिसायला रंगीत किंवा टिकाऊ किंवा मग अगदी पटकन हलकं असं म्हणून त्या सिंथेटिक कडे सुद्धा पाहिलं जातं. तर मग काय सांगाल आपण या बाबतीत, काय फरक आहे दोघांमध्ये? वैयक्तिकदृष्ट्या मला विचारलं तर कॉटनकडे जास्त लक्ष जाईल, कारण वस्त्र म्हणून जर ते परिधान करायचं असेल तर आपल्या त्वचेला, म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये, उष्णतेमध्ये, थंडीमध्ये, पावसामध्ये, ते कधीही चांगलं. पण आजकाल काय झालंय, एक पावसाळा म्हटलं तर सिंथेटिककडे जास्त कल जातो, पण ते अतिशय पातळ असतं आणि वाळतं चटकन. म्हणजे सिंथेटिक, समजा पंजाबी ड्रेस घालून एखादी मुलगी बाहेर गेली आणि चिंब भिजली, थोड्या वेळाने वाऱ्याच्या झुळकेने सुद्धा तिचा तो ड्रेस वाळू शकतो. परंतु ज्या वेळेला ते अंगाला चिकटतं, म्हणजे आपल्या काही याच्यात म्हणजे इलॅस्टिक असतं, नाडी असते, ते ज्यावेळेला आपण बांधतो त्यावेळेला आपल्या स्किनला त्याचा त्रास होतो. म्हणजे असलेलं ओल आणि आपल्या अंगातली उष्णता याने त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. बरोबर. पण धागा असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तो म्हणजे कापूस येतो अगदी पहिल्यांदा. पण मग कापूस ते कापड हा प्रवास नेमका कसा आहे? कापसाचं बोंड असतं आणि वरती आपल्याला छान शुभ्र कापूस दिसतो. आता तो कापूस, त्यात लाखो तंतू एका बोंडामध्ये असतात, आणि त्या तंतूंचा बनतो धागा. त्याला म्हणतात कच्चा धागा. तो कच्चाच असतो, कारण त्यात कचरा असतो, माती असते, जे कापसाच्या शेतातलं खालचं काय असतं ते त्यात मिसळलेलं असतं. तो कच्चा धागा. आणि तो कच्चा धागा ज्या एका रिळावरती चढवला जातो त्याला कोंब असं म्हणतात. मग ते मोठाले कोंब जिथं ती सुताची गिरणी असेल तिथं येतात. नंतर मग ते कोंब मागावरती चढवून त्याचा धागा बनवायचा पुढची प्रोसेस चालू होते. तो धागा बनत असताना लक्ष असं ठेवायला लागतं की त्या धाग्यापासून काय बनवायचं आहे. कारण आपण रोजच्या वापरामध्ये रुमाल वापरतो, पायपुसण पण वापरतो, टॉवेलही वापरतो, बेडशीटही वापरतो, जाड्या चादरीही वापरतो, तलम साडीही वापरतो, शर्टाचं कापडही वापरतो, अंग पुसायला पंचा वापरतो. हे सगळं जे विविधता आहे धाग्यामधली, वापरामधली किंवा त्याच्या टेक्स्चर मधली, तर ही विविधता त्या धाग्यांवर अवलंबून आहे. आता रुमाल आपण कशाला वापरतो? चेहरा पुसायला. संपूर्ण शरीरामध्ये चेहऱ्याला खूप महत्व आहे, कारण तोच प्रेझेंट होत असतो कुठेही, त्यामुळे आपण त्याची काळजी घेतो. मग तो अगदी चेहरा पुसताना हळूवार पुसला जातो, त्यामुळे तो अगदी तलम असायला पाहिजे. म्हणून मग तो जो धागा बनतो तो तलम बनवण्यासाठी तसा तो धागा मुळातला बनवावा लागतो. आपल्याला चादर बनवायची असेल तर जाड लागतो, झाजम बनवायचं असेल तर त्याहून जाड लागतो, डस्टर पायाखालचं बनवायचं असेल अजून त्याहून जाड लागतो. पण अंग पुसायला टॉवेल असेल तर, तो टर्किश टॉवेल असेल तर तो थोडा सॉफ्ट आणि विरळ धागा. म्हणजे त्या धाग्याची लवचिकता आणि त्या धाग्याचा वापर
याचा मेळ घालून तो धागा कसा हवाय प्रोडक्शन करायला तो ठरवून धागा बनतो. बर. आता हा सगळा कच्चाच असतो धागा. एक धागा बनला की मागावरती दुसरा धागा त्यात मिसळून त्याचं डबलिंग केलं जातं. त्याला डबलिंग असं म्हणतात. आणि नंतर मग हे डबलिंगचे धागे आपण रेशमाच्या लड्या बघतो तशा मोठाल्या लड्या असतात. त्या मोठाल्या लड्या कच्च्या धाग्याच्याच असतात. त्यानंतर मग पाण्यामध्ये बुडवतात, त्यात ॲसिड घातलं जातं आणि एखादा मनुष्य त्यामध्ये उभा राहून ते पायाने तुडवतो. म्हणजे ही पद्धत साधारण मी जो अनुभव आहे किंवा मी जे पाहिले ते 2014 पर्यंत ही पद्धत सोलापुरात मी पाहिलेली आहे. जिथं चादरी आपल्या म्हणतात तिथं. 14 नंतर थोडं त्यात मेकॅनिझम आलंय, कारण म्हणजे 100 किलो धागा एक मनुष्य तुडवतो दिवसभरामध्ये. 100 किलो दिवसभरामध्ये. म्हणजे उत्पादन कसं करायचं असेल त्याच्यावर डिपेंडिंग आहे की किती माणसं कसं काम करतील. आणि ते बऱ्यापैकी उंच असतं आणि ऍसिड असल्यामुळं पायाने तुडवून त्यात ती इतकी मळी त्यातली काढली झाली की त्यात माती, कचरा, काटे, काड्या सगळं बाहेर निघतं आणि नंतर त्यातून बाहेर पडतो तो आपण सहज वापरतो तो पांढरा शुभ्र धागा. तर असा हा धागा आपल्यापर्यंत हा पोहोचवतो. ब्लीच होऊन येतो. बरोबर. तुम्ही आता इतका छान उल्लेख केलात की वापरात किती विविधता आहे या कापडाची. म्हणजे अगदी स्वयंपाकघरापासून ते आपण वस्त्र परिधान करतो तिथपर्यंत ते अगदी आपण घरकामातल्या इतर गोष्टींसाठी सुद्धा हे कापड वापरतो. तर मग हे कापड जेव्हा आपण खरेदी करतो किंवा त्याचं आपण जेव्हा निवड करायला जातो तेव्हा त्याचा पोत बघतो आपण. तर हा पोत आपण फक्त हात लावून बघतो की किती मऊ आहे. डोळसपणे त्याच्यात काय बघावं, काय सांगाल? छान प्रश्न आहे. म्हणजे ग्राहकांच्या दृष्टीने सज्ञान आणि सुजाण ग्राहक आपण म्हणतो, तर आपण ही खरेदी करताना खूप चोखंदळपणे आणि चौकसपणे केली पाहिजे. कापडाचे ज्याला तागे असतात, आपण ज्याला ताग्यातून कापड खरेदी करतो, म्हणजे ड्रेस मटेरियल म्हणा किंवा शर्टासाठी म्हणा किंवा अन्य कशासाठी, त्यांच्या त्या फोल्डिंगवर एक स्टॅम्प असतो आणि ते प्रिंटिंग असतं तिथं त्याच्यावर सगळं लिहिलेलं असतं. जर कॉटन तुम्ही दुकानदाराला म्हटलं की मला कॉटनचं कापड दाखवा, तर त्याने दाखवलेलं कदाचित आपल्याला हाताने स्पर्श करून कॉटन वाटेल, पण ते कॉटन आहे की नाही हे आपण डोळसपणे बघायला पाहिजे. म्हणून आपण उलटपालट करून त्याचा स्टॅम्प बघावा. त्या स्टॅम्पवर जर त्यात मिक्सिंग असेल सिंथेटिकचं तर स्पष्ट लिहिलेलं असतं. म्हणजे जनरली आपल्याला ज्याला फील होतं नाही हे कॉटनच आहे, पण मोस्टली 65% कॉटन आणि 35% सिंथेटिक असं ज्यावेळेला असतं त्यावेळेला त्याचा फील छान कॉटन सारखा असतो. पण आपण त्याच्यावरच विसंबून न राहताना ह्या गोष्टी बघायला पाहिजेत. जर तुमच्या शरीराला अजिबातच सिंथेटिक सहन होत नसेल तर त्या माणसानी तर हे आवर्जून पाहावं. कारण तुमच्या स्किनला जर ते चालत नसेल आणि त्यात सिंथेटिक असेल, तुम्ही कॉटन मागून सुद्धा, तर तुम्ही शिवलेलं जे काय असेल शर्ट म्हणा, ब्लाऊज म्हणा, ड्रेस मटेरियल म्हणा, ते तुम्हाला त्रास देणार नक्कीच. आणि दुसरी एक गंमत म्हणजे आपण जसं असं ते धुतो तसं सिंथेटिकचं टेक्स्चर वेगळं आहे, कॉटनचं टेक्स्चर वेगळं आहे. त्यामुळे त्या सिंथेटिक मधून काही दिवसांनी तो धागा असा वर गोळ्यासारखा येतो आणि आपण म्हणतो की साडीला गोळे धरले किंवा आपल्या शरीराचे काही भाग आहेत त्या भागावरती ज्यावेळेला ते येतं तर तिथं असे गोळे होतात. मग ती पॅन्ट असू दे, शर्ट असू दे, ब्लाऊज असू दे, काही असू दे, आपण हे बघायला पाहिजे. घरात आपण कामासाठी म्हणून अनेक ठिकाणी कापडाचा वापर करतो. म्हणजे आपण वस्त्र परिधान तर करतोच, पण त्याबरोबर रुमाल असेल, नॅपकिन असेल, टॉवेल असेल किंवा मग खास करून रुमाल तर आपल्याला अगदी मऊसूत लागतो. काय सांगाल आपण? रुमालाची मस्त मजा आहे. आपल्याला वाटतं दुकानात जाऊ आणि रुमाल घ्यावा, पण जागरूक ग्राहक म्हणून रुमाल घेताना जो रुमाल आपण घेतोय तो उघडूनच घ्यावा. तो पूर्ण उघडल्यानंतरच आपल्याला कळतं की आपल्याला तो किती वापरायला मिळणार आहे. म्हणजे जसं आपण फ्लॅट घेताना कार्पेट एरिया, तसा आपला तो रुमालाचा कार्पेट एरिया शेवटी आपल्या चेहऱ्यावर जो फिरवायचा आहे तर तो किती आहे तो बघायला पाहिजे. आजकाल गंमत किंवा फॅशन किंवा कटवर्कवाला असं रुमाल घ्यायची पद्धत अनेक ठिकाणी दिसते, फॅन्सी. पण त्या फॅन्सीच्या नादाला लागू नये. कारण 12x12चा रुमाल असेल तर इकडून पाव तिकडून पाव असं चारी बाजूनी पाव इंच ज्यावेळेला कटवर्क येतं त्यावेळेला आपल्याला आतला कार्पेट एरिया किती मिळतो हा मुद्दा आहे. म्हणून कटवर्कवालं घेऊ नये. आणि कटवर्कवाला केव्हा केला जातो? ज्यावेळेला वेडं वाकडं काहीतरी असतं ना. कारण रुमाल, मला सांगावं असं वाटते, रुमाल बनतो तो एक एक रुमाल कधीच बनत नाही. जशी चादर बनते, जसे टॉवेल बनतात, एकाच वेळेला मागावरती 3 टॉवेल पुढे सरकतात, तसं रुमाल एका वेळेला 6-8 असे असतात. आता तो 10 इंचाचा आहे, 12 इंचाचा आहे, 14चा आहे, 16चा आहे, कारण पुरुषांच्या आणि मोठे असतात. तर त्यानुसार एका लाईनमध्ये रुमाल किती 8, 10, 12 किती तसा तो तागा पुढे सरकतो.
म्हणून जे मोठे मॅन्युफॅक्चरर असतात ते एकाच वेळेला असा तागा काढतात की त्या एका ह्याच्यामध्ये त्यांचे जवळजवळ 20 ते 28,000 रुमाल बाहेर पडतात. आणि त्या 20-28,000 रुमालांमध्ये सगळेच रुमाल चांगले निघतात असं नसतं. मग कुठेतरी क्रॉस जातं. आता क्रॉस जाते ती सरळ एक लाईन क्रॉस जाते, त्यामुळे सरळ एक बाजूच ती वेस्टमध्ये जाते. असा जो वेस्टमध्ये जाणारा रुमाल असतो ना, त्याला डेकोरेटिव्ह करून, त्याला कटवर्क करून, तो छान घडी करून अगदी बॉक्समध्ये घालून तुमच्या समोर सादर केला जातो. किंवा गोल असे फोल्ड केलेले असतात आणि बॉक्समध्ये भरलेले असतात. दिसायला छान हा, दिसायला छान. मग आपल्याला सुद्धा असं वाटतं कसा तो बॉक्स उघडायचा आणि कसं बघायचं. तो पण सांगतो नाही, बॉक्स तुम्हाला नाही उघडता येणार, हा असला रुमाल त्यात आहे. अशा वेळेला आपण त्याला भुलू नये कधीही. कारण घरी आणल्यानंतर तो रुमाल किती पर्सेंटेजचा असेल, 100% कॉटनचा असेल का, हे तुम्हाला काही कळणार नाही. म्हणजे जनरली हे असं फसवेगिरी ही इथं असते. म्हणजे आपल्याला स्पर्शाने त्याच्यातलं काय जाणवतंय हे डोळसपणे बघणं खूप गरजेचं आहे. पण लहान मुलांच्या बाबतीत मात्र तो मऊपद किंवा त्याची ती क्वालिटी आपण म्हणतो ती कशा पद्धतीनं सांभाळणं गरजेचं आहे. त्यांना ते पटकन सांगता येत नाही. कारण त्यांना सांगता येत नाही. शेवटी त्यांच्यासाठी खरेदी आपणच करतो. फक्त आपण त्यांना हे तुला आवडलं का, छान दिसतं का, किंवा आपल्याला त्याला घालून आपले डोळे किती सुखावतात ह्या गोष्टी वरकरणी आहेत. पण आरोग्य आणि मुलांची स्किन, कारण ती फार नाजूक असते, त्या स्किनचा विचार करताना एकतर ते कपडे सैल असावेत आणि सुती असावेत. कारण आजकाल बऱ्याचशा पॅन्ट्सना इलॅस्टिक्स असतात आणि ती मुलांच्या कमरेला जर बसलीत तर ती खूप त्रासदायक होतात, वळ उठतात. म्हणून मग ती इलॅस्टिक घेताना सुद्धा ती सॉफ्ट आहेत की नाही हे बघावं, जाडजूड असू नयेत. आणि मुलांचा जीव केवढा आणि त्याच्यावर ते कमरेचं ओझं तुम्ही किती घालता मोठं. एक ती जीनची पॅन्ट ती 1.25 किलो वजनाची वरती आणि तो त्याचा बेल्ट, त्यामुळे मुलांना नाही झेपत ते. त्यामुळे मुलांना साधे सुती सैल कपडे घालावेत आणि तशी पसंती करावी. नंतर शेवटी असं आहे ना, कोणाचं तरी शेजाऱ्याचं बघून मुलं पण हट्ट करतात. थोड्या वेळासाठी तेवढं ठीक आहे, पण शक्यतो मुलांसाठी कॉटनचे सैल कपडे घ्यावेत आणि खरेदी करताना तसं कापडाचे स्टॅम्प वगैरे बघावेत ताग्यातून घेत असाल तर. आणि मोस्टली आपण बघताना जर आपला सराव चांगला असेल, आपण मुळातच खूप लक्षपूर्वक खरेदी करत असू, तर आपण नुसता कापडाला स्पर्श केला ना तरी आपल्याला कळतं. आजकाल मुलींचे जे फ्रॉक्स आहेत त्याला आतमध्ये नेट असतं, ते नेट कधीही कॉटनचं नसतं, पण ते असं छान परीसारखं फुगलेलं दिसायला पाहिजे म्हणून त्याला आतून नेट लावलं जातं आणि तो खालचा घेर आहे तो फुगतो. आपल्याला आपली बेबी बघायला खूप छान वाटते, पण त्या बेबीला बसता उठताना त्याचा त्रास होतो. खरंय. आणि अशी खरेदी करताना आपण विविध ठिकाणं नेहमी शोधत असतो की कुठे खरेदी आपल्याला छान करता येईल किंवा इथे आपल्याला काय मस्त मिळेल. असंच महाराष्ट्रातल्या काही गावांची नावं लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात खरेदी करताना. अर्थात सगळ्यांची पसंती असते ती पहिली वहिली म्हणजे मुंबईला, आणि मुंबईला कापड गिरण्यांचं माहेरघर म्हटलं जायचं. ते का बरं? छान प्रश्न आहे. कारण मी शाळेत शिकत असताना मुंबई हे गिरण्यांचं गाव, मुंबई हे कापडाचं माहेरघर असं म्हटलं जायचं. आणि वाचलं होतं बरंच भूगोलाच्या याच्यामध्ये की मुंबईचं सूत आणि मुंबईच्या गिरण्या. आणि ज्यावेळेला मुंबईत आले तेव्हाही मुंबईला जे भोंगे व्हायचे गिरण्यांचे, एक त्यांची शिफ्ट संपली की भोंगा व्हायचा आणि त्याच्यावरूनच मुंबईचं ते गिरणगाव म्हणून समजलं जायचं. म्हणजे साधारण ताडदेवपासून परळपर्यंत हा भाग गिरण्यांनी भरलेला होता. ह्याचा थोडा इतिहास म्हणजे असा, 7 जुलै 1854 रोजी नानूभाई दावर यांनी पहिली स्पिनिंग अँड विविंग मिल, बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिल ताडदेवला घातली. ते पारसी होते आणि त्यांनी ती मिल घातली. ती मिल घातल्यानंतर एक 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 करून मिल उभ्या राहिल्या. म्हणजे मोठा उद्योग संपूर्ण भारतातला मुंबईत कापडाचा उभा राहिला. त्याला अनेक कारणं होती. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईची दमट हवा. या दमट हवेमध्ये कापडाचा धागा लांब आणि जास्तीत जास्त तलम निघतो. त्यामुळे तेच एक त्यातली नजाकत ओळखून अनेक मिलवाल्यांनी तलम वस्त्र करणं हे मुंबईत उत्पादन चालू केलं. अनेक मिल आहेत अशा की त्यांची म्हणजे साड्या, तलम साडी, धोतर, तलम, त्याच्यासाठी त्यांचं नाव घेतलं जायचं. किंवा शर्टिंग, सुटिंग ह्याच्यासाठी सुद्धा विचार केला जायचा, पायजाम्याचं स्पेशली कापड. आणि दुसरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कापसाचंही तसंच उत्पादन होतं. आपला महाराष्ट्र आणि आपलं शेजारचं गुजरात राज्य ही दोन्ही राज्य कापूस उत्पादनामध्ये आघाडीवर. म्हणजे जवळजवळ शेताच्या एकूण उत्पादनापैकी 20% उत्पादन कधी महाराष्ट्र पुढं आणि कधी गुजरात पुढं असं चालायचं. पण गंमत म्हणजे गुजरातमध्ये लांब धागा आणि मुलायम धागा निघत नव्हता. आजही गुजरातमध्ये सिंथेटिकचं उत्पादन होतं,
परंतु तेवढं कॉटनचं उत्पादन होत नाही. आज तर आम्हाला माहिती आहे, मी ती खरी दुःखाची गोष्ट आहे माझ्यासाठी, की आज ते भोंगेही नाहीत, आज त्या गिरण्यांच्या चिमण्याही नाहीत आणि सगळं शांत झालेलं आहे. मुंबईतला तो कापड उद्योग होता तो गेला. दुसरं एक त्याला कारण होतं वाहतूक, इझी वाहतूक रेल्वेद्वारे, समुद्रमार्गाने. त्यामुळं परकीय चलनसुद्धा आपल्याला त्यातून मिळत होतं. इतकं आपल्या वस्त्रोद्योगाचं मोठं हे होतं. म्हणजे मुंबईला त्यावेळेला कॉटन पोलीस असं नाव पडलं होतं. ते तुम्हाला कुठेही हिस्ट्रीमध्ये वाचायला मिळेल, कॉटन पोलीस. आणि त्या भागाला गिरणगावच म्हणायचे. त्यात एक दुसरी गोष्ट झाली की आपले जे विदर्भ, मराठवाडा, कोकण इकडचे जे लोक होते ते नोकरीला इकडे आले. म्हणजे त्यांचा शेतीचा व्यवसायही करत होते आणि इकडचंही कुटुंब चालवण्यासाठी अर्थार्जन करत होते. ही मोठी इकॉनॉमी त्याच्यातून डेव्हलप झालेली होती. हळूहळू ते सगळे गिरण बंद झाल्या आणि त्याच वेळेला पॅरलली मुंबईमध्ये तलम वस्त्र आणि मग जाडजूड वस्त्र कोणतं, चादरी, जाजम, ह्या वस्तू सोलापूरकडे गेल्या. कारण सोलापूरमध्ये कापूस भरपूर. त्यामुळे सोलापूरमध्ये मी थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं की धागा, तो कच्चा धागा बनवायच्या मिल सोलापूरमध्ये होत्या. कारण सोलापूरमध्ये जो कच्चा धागा निघायचा तो तिथं लोकली 30 रुपयाला म्हणजे चादरी वगैरे करायसाठी मिळत होता, 30 रुपये किलो. आणि तोच धागा परदेशी जायला लागला, निर्यात व्हायला लागला तो 100 रुपयांनी. त्यामुळे तिथं तयार होणारा धागा त्यावेळेला 100 रुपयांनी निर्यात व्हायला लागला आणि ह्या चादर बनवणाऱ्या मिलना धागा मिळेना. त्यामुळे तेव्हापासून गंगापूर आणखीन लातूर इकडूनच कच्चा धागा सोलापूरमध्ये यायला लागला आणि चादरी बनवायला लागल्या. अर्थात त्याचा परिणाम त्या किमतीवर झाला. कारण तिकडून कापूस आणणं, तिकडनं त्याचा धागा आणणं, तो स्वच्छ केलेला, त्या सगळ्याचे पैसे शेवटी आकारले जात होते आणि चादरी हळूहळू महाग व्हायला लागल्या. जशी ही सोलापूरची कथा तशीच इचलकरंजीची कथा. मुंबईतला वस्त्रोद्योग बंद झाला, परंतु आजही मस्त सूत, तलम सूत इचलकरंजीमध्ये होते. तलम सूत म्हणजे नऊवारी साडी अगदी घ्यायची असेल तर इचलकरंजीला खरंच, म्हणजे मला कोणाला घ्यायची असेल, आमच्याकडं काकू वगैरे आहे नेसणारी, तर मी घ्यायची असेल तर इचलकरंजीला, त्या भागात गेले कोल्हापूरला तर मला इचलकरंजीकडे माझे पाय वळतात. कारण तिथलं सूत अतिशय तलम आहे, जे कधी काळी मुंबईमध्ये एका नामांकित मिलमध्ये मिळत होतं. आणि तलम आणि लांब धागा, त्यामुळे काय होतं, साडीची उंची भरपूर. म्हणजे साडी जरी फाटली तरी ती कोणी फेकून देत नव्हतं. मग बाळासाठी दुपटं, अंग पुसायला, कोणाला भेट म्हणून द्यायला, ते बांधायला, हे सगळे प्रकार त्यातून व्हायचे. त्यातून एक तिसरा उद्योग म्हणजे मांजरपाट. हा मांजरपाटाचा उद्योग तमिळनाडूमध्ये होतो. तिथून यायचं आणि ते तमिळनाडू होत. आता बघा, मांजरपाट म्हटलं की आपल्याबरोबर जाडजूड कापड आपल्या डोळ्यासमोर येतं. तिथं त्याचा धागा लांब निघत होता पण तलमता नव्हती. आता मुंबईतला आणि तमिळनाडूचा हा फरक आहे की मुंबईच्या हवेमध्ये तलम धागा निघत होता. पण का असं, म्हणजे हवामान, अच्छा, हवामानाचा फरक, दमट हवामान जे आहे. मी मुंबईचं हवामानच कारण झालं की इतक्या मिल का उभ्या राहिल्या. त्याच्यानंतर दुसरं आर्थिक राजधानी म्हणून राहिलं. अनेक कामगार जे होते ते आपल्याच महाराष्ट्रातले, विदर्भ, मराठवाडा, कोकणातले आले. म्हणजे उद्योगाने समृद्ध उद्योग म्हणून एक गिरणगावचा उद्योग होता. आज खरं म्हणाल तर एक महाराष्ट्रीयन म्हणून याचं मला खरंच दुःख आहे की आपल्या इथं गिरणी नाही येत. तुम्ही आता बोलता बोलता सहज उल्लेख केला तो म्हणजे इचलकरंजी आणि सोलापूरच्या चादरींचा. आता सोलापुरात एवढ्या चादरी मिळत नाहीत किंवा आता एवढं इचलकरंजी मध्ये सुद्धा म्हणजे तेवढं त्या प्रकारे कापड मिळत नाहीत. का बरं हे असे काळानुरूप बदल होत गेले? त्याच्या मागची अजून कारणं काय काय आहेत? काय झालंय, तर तुम्ही मगाशी सुरुवातीला मला जसे वेगवेगळे ब्रँड हे ते, तसं आता सोलापुरी चादर हा एक शिक्का बसलेला आहे की चादर घ्यायची तर सोलापूरमध्ये. आता सामान्य ग्राहक तिथं जाऊन जी मोठी मोठी स्टोअर, मॉल सारखी उभी केलेली आहेत, अगदी 4-4, 5-5 मजलीची आहेत, खरोखरच सोलापूरमध्ये ते तयार होतंय का? मिल कुठं आहे हे कोण बघायला जातंय का? कोणीही ते बघायला जात नाही. आज सोलापूरमध्ये आता कच्चा धागा तर नाहीच, ते मी तुम्हाला सांगितलं. आणि चादरी स्वतः तिथं विणतात असे मागही फार कमी आहेत. यंत्रमाग आणि हातमाग अगदी नामांकित काही आहेत ते मात्र आहेत, अजून तग धरून बसलेले आहेत, श्वास घेतात आहेत, त्या चालू आहेत चादरी. म्हणजे सोलापूरला सुद्धा 2 वर्षापूर्वी गेले होते तर त्यावेळेलाही पाहिलं, नुसते मॉल भरलेले आहेत परंतु त्या चादरी कॉटनच्या नाहीयेत. मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की त्या कॉटनच्या नाही, काय माहितीये, स्पर्श, कापडाला हात लावला की आपल्याला कळतं काय आहे. पण त्यातलं मग प्रमाण हे वाढलेलं आहे सिंथेटिक किंवा इतरही गोष्टींचं. असं इचलकरंजीच्या बाबतीत काय झालेलं आहे? साडी खरेदी करताना कापसाचं हे कॉटनचं निघतच आहे. इचलकरंजीमध्ये तेवढी मला भेसळ काय दिसत नाहीये, कारण सिंथेटिक धागा हा सुरतमध्ये जास्त निघतो.
तिकडं त्या मिल आहेत. इचलकरंजीतून रफ कापड तयार करून ते तिकडं जातं आणि तिकडं मग त्याच्यावर प्रिंटिंग वगैरे सगळं होतं. बर पण साडीचा जो धागा आहे ना तो मात्र इचलकरंजीत आहे. तिथं सुद्धा आता बऱ्यापैकी जे आपले धोती म्हणजे ढोपरापर्यंतची धोती हो. जे पुरुष घालतात हं. तसली धोती, कारण तिकडं अजून शेतकरी वर्ग आहे त्यामुळे हं. त्यांना ते लागतं. हं. तर ते होतंय. म्हणजे इव्हन डोक्यावर घालायची टोपी असेल ना तर त्यात सुद्धा सिंथेटिक आहे, हो कारण ती कडक राहते. इस्त्री केली की लोकांना तेच हवंय. हं. पण पूर्वी टोपी का घातली जात होती? सूर्यापासून संरक्षण, दुसरं केसात जो घाम येत होता तो शोषून घेतला टिपला जात जायचा. होता. आजच्या टोप्या शोषून घेतच नाहीयेत. ही गंमत खरंय आहे. खरंय. हल्ली लुकसाठी कापड खरेदी करताना पाहिलं जातं की लुक वाईज ते कसं छान दिसतंय, पण ह्या सगळ्यामध्ये ते सॅटिन आहे की सिंथेटिक आहे की कॉटन आहे हे बघणं किती गरजेचं आहे. आणि मुळात सॅटिन आणि कॉटन हे घेताना काय खबरदारी घ्यावी? सॅटिन हा शब्द थोडा आपल्याला समोर आला की सिल्की टाईप वाटतं हो किंवा सिंथेटिक टाईप वाटतं, थोडं त्याला शायनिंग असं वाटतं. हं. पण सॅटिन सारखं फील यायला ते जे विविंग आहे, हं. म्हणजे कोणतंही वस्त्र विणतानाचं जे विविंग आहे ते जर उभे आणि आडवे जे धागे असतात हं. त्याचं एक प्रमाण असतं सेंटीमीटरमध्ये. हं. त्याला थ्रेड काउंट असं म्हणतात. म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास खाली जर घेतलं 1 सेंटीमीटरचा पीस तर त्यामध्ये उभे आणि आडवे धागे किती, हं. त्याच्यावर त्या कापडाची तलमता किंवा त्याचा थिकनेस किंवा त्याचा टिकाऊपणा हा ठरवला जातो. आता जनरली आता मी बोलते त्यामुळे मी तशा बेडशीट खरेदी करते, हं. तर त्या 180 थ्रेड काउंटच्या आपल्याला सामान्य घरात वापरायला ठीक आहेत. हं. मग त्या 1 सेंटीमीटरमध्ये 180 धागे हं. हा जो थ्रेड काउंट आहे हा उभ्या आडव्या धाग्यांचा झाला. पण तेच धागे जर क्रॉस असे घेतले हं. तर मग त्याचं वेगळं शायनिंग येतं ना, हो आणि मग ते शायनिंग आपल्याला सॅटिनचा फील देतं. म्हणजे ते कॉटन नाही असं मुळीच नाही. म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं की कापड बघताना आपण त्या ताग्यावरती स्टॅम्प बघावा. हं. अलीकडे जर बेडशीट असतील सॅटिन फीलच्या, कॉटनच्याच पण सॅटिन फीलच्या, तर तिथं त्यांचं जे पॅकिंग केलेलं असतं त्याच्यावर त्यांना मॅन्डेटरी आहे की त्यांनी ते छापलं पाहिजे. हं. मग ते 100% कॉटन नाही पहिली गोष्ट, आणि मग ते सॅटिन फिनिश आहे, त्याचं थ्रेड काउंट किती आहे ते, आणि थ्रेड काउंट उभ्या आडव्या धाग्यांचा जरी असला तरी तो 2000 थ्रेडपर्यंत जातो. हं. 2000 1 सेंटीमीटरमध्ये 2000 धागे म्हणजे त्यातल्या एका सिंगल धाग्याची तलमता किती असेल हे तपासून बघणं खूप महत्वाचं म्हणून आहे. ते थ्रेड काउंट बघावा. हं. दुकानदाराला मुद्दाम विचारायचं म्हणजे त्याला पण कळेल. बरेचदा असं होतं आपण प्रश्न विचारले तिथं काउंटरवरती विकणाराला हे माहीत नसतं. हं. मग ते आपल्या शेटला विचारतो म्हणून म्हणतो. शेट असला जागेवर तर ठीक आहे, त्यांनाही ते कितपत ठाऊक असतं. माहीत नसतं हं. माहीत नसतं. जसं आपण हे कापड खरेदी करताना अगदी लक्षपूर्वक काळजीपूर्वक करतो, तसं आपण हल्ली पर्यावरण पूरक म्हणून आपण काही कापडी पिशव्या विकत घेतो ज्या दिसायला अगदी छान असतात, अगदी प्लेन असतात, किंवा दुकानांमध्ये त्यांच्या नावाचे ते ब्रँड लिहिलेले असतात. त्या दिसताना आपल्याला कापडी दिसतात पण त्या अजिबात कापडाच्या नसतात. काय आहे बरं ह्याच्यातली गफलत? जरा आम्हाला नीट उलगडून सांगा. आता त्याला नावच असं दिलेलं आहे नॉन ओव्हन, हं. म्हणजे ते विणलेलंच नाहीये. इथं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. हो. धागा म्हटलं की वीण आधी, म्हणजे तो आडवा येऊ दे, उभा येऊ दे, क्रॉस येऊ दे, तिरका येऊ दे, म्हणजे अगदी साधी गोधडी शिवतानाचा धावदोरा असू दे, हं. ते वेगळं आहे. पण इथं जर विणलेलंच नाहीये तर तो धागा त्यात नाहीच आहे. मग त्यात सिंथेटिक पण धागा नाहीये, हो. आणि त्यात कॉटनचाही धागा नाहीये, त्यात रेशीमही नाहीये, आणि त्यात उलही नाही. मग त्याच्यात काय असतं? काय त्यामध्ये मेकॅनिझम आहे, केमिकलद्वारे ते बनवलं जातं. बर. आणि मी आता म्हटल्याप्रमाणे त्याला विणलेलंच नाहीये. त्यामुळे त्याची जी प्रोसेस आहे ना ती मग हीट देऊन वगैरे अशी करायची आहे. मी आता थर्माकोल आपलं आहे तसं थर्माकोलचा पण त्यात वापर केला जातो. ओ. म्हणजे आपण आहोत का नैसर्गिक तिथं? नाहीये. आणि मग त्याला बाजूने वेल्डिंग केलं जातं, कारण ते सिंथेटिक केमिकली केलेलं असल्यामुळं त्याची जी काठ असतात त्या पिशव्यांची, हं. ते जसे इस्त्री आपण फिरवतो ना तसं त्याच्यावर ठराविक याची हीट दिल्यानंतर ते वेल्ड होतात. हं. पण ते वजन नाही पेलू शकत. बर. मग त्यात तुम्ही 5 किलो साखर टाकलीत ना पिशवी खालून पाटलीच पाहिजे. हो. आणि ती पुन्हा शिवली सुद्धा जात नाही. कापडी पिशव्या सहज शिवल्या जातात. शिवल्या कारण. जातात. आणि दुसरी गंमत म्हणजे त्यात तुम्ही काहीतरी भरलं तर मोठी तुम्ही पर्यावरणाची हानी करता. प्लॅस्टिकची पिशवी नाही आहे ती, हो. हो. हां, ही चांगली पिशवी आहे म्हणून आपण अगदी घेतो, पण त्यात काहीतरी भरून जर आपण गटारात ती फेकली, कचऱ्याच्या डब्यात फेकली तर शेवटी ती गटारं तुंबवते हो. जाऊन. ते कॉटन नाही आहे. पण मग ते सगळंच वाईट आहे का? तर नाही. आज मेडिकलमध्ये तुमच्या इंजेक्शनच्या सिरीज किंवा बॉटल असतात त्या सलाईनच्या,
किंवा वेगवेगळी जी त्यांची इन्स्ट्रुमेंट आतमध्ये लागतात ती तुम्ही पाहिलेत तरी पातळ एकदम ह्याच्यामध्ये घातलेली असतात, प्लॅस्टिक नसतं ते. पण एक अगदी साधं गृहिणी म्हणून म्हणायचं असेल तर आपण काचेचं सिरॅमिकचं काय आणलं तर एका बाउलमध्ये दुसरा बाउल असाच कधी घातलेला नसतो, एक चौकोनी तुकडा घातलेला असतो, तो ह्याच्यामध्ये येतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण घरी किचन कट्टा साफ करतो, आपल्याकडे वायपर येतात हल्ली, ते आपण वापरतो, ते पण याच्यामध्ये येतात नॉन ओव्हनमध्ये. त्यामुळे नॉन ओव्हनमध्ये वैविध्य आहे, पण ते आपण वापरायचं कुठं हा आपला मुद्दा आहे. पिशवी म्हणून तुम्ही तो वापरत असाल ना, आणि नाही ही प्लॅस्टिकची नाहीये पिशवी म्हणून ती घेत असाल ना, तर ते खूप चुकीचं आहे. बरोबर. आणि दुकानदारांना ते सोपं पडलं, प्लॅस्टिकची पिशवी नाही ना, धडाधड त्याच्यावर नावं छापून हे साडी सेंटर ते साडी सेंटर कोण बऱ्याच पिशव्या बाहेर त्या खऱ्या नाही आहेत. खरंय खरंय. आणि आपण बघतो की कापड असं म्हटलं की लोकर आणि सिल्क हे देखील प्रकार आपल्या लगेच डोळ्यासमोर येतात. आता ह्या सगळ्यामध्ये काय काय बदल झालेत काळानुरूप, काय सांगाल? आता लोकर तुम्ही म्हणाल तर मेंढ्यांची लोकर. आता आपल्याकडं साधारण पण घोंगडी हा प्रकार होता आणि ती विणणाऱ्याला सनगर म्हणायचे, धनगर लोक ते विणायचे. ती मिळायची कुठं तर हे शेतकरी लोकांच्याकडे ती असायची, म्हणजे ती ऊब म्हणून पण वापरली जायची आणि पावसाचं पाणी त्याच्यावरून निघून जायचं म्हणून पावसात काम करणारे जे शेतकरी होते ना त्यांच्या अंगावर पण ती असायची. ती घोंगडी असायची. ती पहिली मेंढीच्या ह्याच्यातली घोंगडी. आता मेंढ्यांची लोकर प्रदेशानुसार भौगोलिक याच्यानुसार वेगवेगळी आहे. काश्मीरच्या साईडला गेलात तर तिकडची लोकर वेगळी आहे, आपल्या इकडची लोकर वेगळी आहे. आपल्या इकडची जाड आहे म्हणून त्याची घोंगडी होते, पण तिकडची असेल तर त्याची छान शाल होते. म्हणजे हा फरक आहे. त्यामुळे त्याच्या किमतीमध्येही फरक पडतो, सगळ्यात फरक पडतो. जसं आपण कापसाचं म्हटलं लांब धागा, तसं त्याच्यातून चांगले छान धागे मिळू शकतात. आणि घोंगडी बनते त्यात कलर वगैरे करता येतात, म्हणजे अगदी ऑफ व्हाईट कलर पासून ब्लॅक वगैरे सगळे कलर करता येतात. बरोबर. आणि सिल्क बद्दल काय सांगाल? सिल्क हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तुतीच्या किड्यांपासून ते असतं सिल्क. आता सिल्क बघायला गेलं तर त्याला शायनिंग आहे, चकाकी आहे, आणि त्याची पैदासही कमी आहे आणि पैदास करण्याची प्रोसेस आहे ती पण तेवढीच खर्चिक आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली सिल्कची किंमत वर आहे. म्हणजे जसं धातूंमध्ये सोनं वरती आहे तसं वस्त्रांच्या ह्याच्यामध्ये सिल्क सगळ्यात टॉपमध्ये, कारण त्याचं लुक, त्याचं वजन, त्याची निर्मिती ह्या सगळ्यामुळे त्याची सगळी कॉस्ट आपल्याला मोजावी लागते. आता सिल्कचाच विषय काढला तर आपलं महावस्त्र पैठणी. आता मी त्याच मुद्द्याकडे येणार होते की पैठणी प्रत्येकीला हवीशी वाटते, पण ती खिशाला सुद्धा परवडायला हवी. ते महाराष्ट्राचं महावस्त्र आहे आणि फार प्रसिद्ध आहे. त्याच्यासाठी आपल्याला मनोमन त्याचा आनंद असायला पाहिजे की महाराष्ट्राचं हे महावस्त्र आहे. आता हे आपल्याला माहितीये की येवल्याला त्याचा मान सन्मान आदर काय तो येवल्याला आहे. आता तिथं सुद्धा अशी गंमत आहे ना, खरोखर लोकांच्या खिशात एवढा पैसा आहे का पैठणी नेसावीची वाटते, पण त्याला मोजण्या इतके पैसे आपल्याकडे नसतात. म्हणून मग लोक काय करतात, आणि उत्पादन करणारे पण तेच करतात, मग तुम्हाला ही नको आहे ना, दिसायला तशीच पण ह्याची किंमत कमी आहे, ह्याची किंमत जास्त आहे. तो सांगताना सांगत नाही ही ओरिजिनल आहे आणि ती त्यात काय सिंथेटिक आहे असं तो सांगत नाही, पण ही गंमत आहे की उत्पादक सुद्धा तसं उत्पादन करतो आणि ग्राहकही असे आहेत की पैठणी नेसायची पण खिशाला नाही परवडत, हौस तर भागवायची मग अशी भागवायची. पण आपण जर खरोखर रिअल पैठणी घेत असू तर पैठणीमध्ये ज्या बुट्ट्या असतात टाकलेल्या किंवा त्याचा जो काठ असतो त्याच्यावर जी डिझाईन असते ती पारंपरिकेनुसार मोर, पोपट, कमळ अशा ह्याच्यात असते. आता आणखीन थोडे त्यात बदल झालेले आहेत. आता ते ओळखायचं कसं, तर पैठणीची जी वरची बाजू आहे जी आपण बाहेरच्या बाजूला अंगावर घालतो दिसण्यासाठी, तिथे असलेल्या बुट्टीचं हे आणि आतलं हे सारखंच असतं. म्हणजे वरती तुम्हाला मोर दिसत असेल तर ती उलट बाजू तुम्ही पाहिली तर तिथं पण तुम्हाला तो व्यवस्थित मोर दिसेल, फक्त त्याच्या बॉर्डर तुम्हाला दिसतील. पण सिंथेटिक असेल तर नुसते तुम्हाला उभे उभे धागे दिसतील. म्हणजे बरेचदा मध्ये साडी घेतली तर त्याच्या पदराला नेट लावायचं हे होतं. म्हणजे दुकानदार म्हणायचे नेट लावून हवंय का, म्हणजे फॉल बिडिंग जसं चांगल्या उंची साड्यांना देतात करून तसं नेट पण लावायचं होतं. आणि अनेक जण त्याला नेट लावायचे. ते नेट लावणं हे ह्याच्यासाठी होतं की तो जो पदर होता तो प्युअर रेशमाचा नव्हता, प्युअर सिल्कचा नव्हता, सिंथेटिक होता. त्यामुळे ते धागे उभे आणि मग ते आपली बांगडी किंवा आपलं घड्याळ असं पदर हे करताना जर लागलं तर ते त्यात अडकत होतं, म्हणून त्याला नेट लावायचं आलं. तर आपण बघताना त्या बुट्ट्या कशा आहेत त्या बघाव्यात. सिल्कला तजेला असतो
तो तजेला आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि ते हलकं असतं, वजनाला हलकं असतं, सॉफ्ट असतं. तर हे आपण बघायला पाहिजे. आणि मोस्टली पदर आणि काठाला वेगळं विविंग करणं हे पण सिंथेटिकमध्ये जातं. हल्ली हे खूप पाहायला मिळतं की हो, आणि वेगळा मग काठ ते असतो. काठ आहेत ना असे जाड दिसतात. जिथं ताना आणि बाना म्हणजे उभा धागा आणि आडवा आडवा धागा धागा. येतो तिथं जो काठाचा काठ आहे शेवटचा, जिथं आपल्याला फॉल लावतो आपण खाली, ती बाजू तिथं आपल्याला जाड जाड दिसतं. आणि तिथं असं प्लेन दिसत नाही आपल्याला कधी, असं वेवी दिसतं. म्हणजे एखादं सिंथेटिक असेल तर कसं वेडं वाकडं दिसतं, हो. तसं ते दिसतं तिथं. कारण शेवटी रेशिमाचा नॅचरल धागा आणि त्यात घातलेला सिंथेटिक धागा, ह्या दोघांचं गणित तिथं मेळ बसायला पाहिजे. खरंय खरंय. तो मेळ बसत नाही. तो मेळ आहे की नाही आपण बघायचा, तर आपला मेळ बसेल. आणि शेवटी आपल्या खिशाचा मेळ आणि आपला मेळ. नक्कीच नक्कीच. पण प्युअर पैठणी ओळखताना ही अशी ओळख. अगदी खरंय तुम्ही म्हणतात आहे की खिशाचा मेळ, आपल्या आवडीचा मेळ, आवडीचा हे मेळ. सगळं गणित जमवणं थोडं हल्लीच्या काळात कठीण होतं. पण एक जागरूक ग्राहक म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. तर कापड खरेदी करताना एक जागरूक ग्राहक म्हणून काय काय पाहणं गरजेचं आहे, काय सांगाल आपण टिप्स म्हणून? एक जागृत ग्राहक म्हणून आपल्याला मुळात खरेदी काय करायचं आहे हे मनात पक्क असायला पाहिजे. मला सिंथेटिककडे जायचं आहे की मला कॉटनकडे जायचं आहे, मला प्युअर सिल्ककडे जायचं आहे की मिक्समध्ये जायचं आहे, हे आपण मनाशी ठरवलं पाहिजे. आणि आपलं पक्क असेल की नाही मला कॉटनच खरेदी करायचं आहे. तागे खरेदी करायचे असतील तर त्याच्यावर ते स्टॅम्प असतात, हो. ते आपण पाहायचे आहेत. पंचा हा जो प्रकार आहे त्या पंचावरती शाईचा स्टॅम्प मारलेला असतो आणि त्याच्यावर लांबी रुंदी सगळं लिहिलेलं असतं. सुती हे सगळं तिथं लिहिलेलं असतं. ते आपण पाहिलंच पाहिजे. आणि जर ते तिथं नसेल तर तुम्ही दुकानदाराला विचारायला पाहिजे. आणि जर सिंथेटिकचं तुमच्या पदरात आलं चुकून तर तुम्हाला अंग पुसता येणार नाही त्या पंचाने किंवा त्या ह्याने. म्हणजे ते पाणीच टिपलं जाणार नाही. अगदी आपलं डस्टर किंवा किचन नॅपकिन हे जे आपण वापरतो ना त्याच्यावर स्टॅम्प वगैरे नसतो, आपल्या पायाखालच्या डस्टरवर स्टॅम्प नसतो. पण आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. काय होतंय, किंमत कमी म्हणून आपण घेतो, पण ती किंमत कशाला? सिंथेटिक धाग्याची किंमत मुळात कमी आहे, कॉटनची किंमत जास्तच आहे. त्यामुळे ते आपल्याला कळलं पाहिजे. त्याशिवाय कॉटनची जी घडी आहे ती बसते, हो. सिंथेटिकची थोडी अशी फुगल्यासारखी होते. आपण बघा असं सिंथेटिक साडी वगैरे अशी अंगावर घेत असू ना तर स्टॅटिक पॉवर आतमध्ये तयार होते. आणि एक एकदा साडीचा आवाज पण कटकट असा थोडा आवाज जाणवतो. तर ते त्यात तलम असतं ते, पण ते सिंथेटिक आहे. त्यामुळे आपण मुळातच ठरवायला पाहिजे की मला काय घ्यायचं आहे आणि जे घ्यायचं आहे ते मागायला पाहिजे. समाधान नाही झालं तर आपण ग्राहक म्हणून विचारलं पाहिजे की मला हे 100% हवंय आणि हे 100% आहे ना, ही खात्री आपली आपण करून घ्यायला पाहिजे. नक्कीच. म्हणून आपण सुज्ञ आहोत, आपण सज्ञान व्हायला पाहिजे. आपण त्याच्यावर लिहिलेलं असतं, ते उगाच नसतं लिहिलेलं. ते त्यांचं काम करून मोकळे होतात. नंतर तुम्हाला काय म्हणतील, तुम्ही पाहिलंच नाही, मी काय करू. आणि असतं हे लिहिलेलं असतं. बऱ्याच ठिकाणी गोल्डन शाईमध्ये असतं लिहिलेलं, काही याच्यावर निळ्या शाईमध्ये असतं लिहिलेलं. हल्ली तर आपल्याला हे कॉटन आणि सिंथेटिक मिक्स आहे असं सांगतात, पण त्याची काही टक्केवारी आहे. ती असते, टक्केवारी असते. आपण कितपत बघणं गरजेचं आहे आणि किती असते ती? टक्केवारी बघायला पाहिजे. आता किती उत्पादनावर ठरवून राहिलं, उत्पादकच ठरवतो आपण किती ती टक्केवारी द्यायची. त्याप्रमाणे त्यांचं पर्सेंटेज लिहिणं हे त्यांना मॅन्डेटरी आहे. पण काही असे आता वस्त्र प्रावरणं अशी आहेत की त्या स्टेटची आहेत ती. आता काही याचं वरून प्रिंटिंग येतं आणि कच्चं कापड आधी बनतं आणि ते कॉटन शिवाय त्याच्यावर प्रिंटिंगच होत नाही, ते कॉटनच असावं लागतं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाग प्रिंट. कच्चं कॉटन असतं आणि त्याच्यावरती प्रिंटिंग केलं जातं, त्याचे ब्लॉक्स असतात आणि त्यामुळे त्या बाग प्रिंटला प्रचंड डिमांड आहे. कारण त्याला तुम्ही जर स्पर्श केलात ना तर तुम्हाला वस्त्र म्हणजे काय कॉटनचं हे समजेल. कारण तो स्पर्शच चांगलं सांगून जातो. म्हणून आपण स्पर्श समजला पाहिजे आपल्याला, आपण तो जास्त समजून घेतला पाहिजे. नाही समजत असेल तर घरात 2-4 प्रकारच्या काय साड्या काय असतील त्याला हात लावून बघायला पाहिजे. आईचं वापरलेली साडी ऊब असते ना त्याला, ते वापरून त्याला स्पर्श करून ते झालेलं असतं. तसंच या ह्याच्यामध्ये तुम्ही जितकं ते चोखंदळपणे बघत जाल तशी तुम्हाला ती कला येईल की मी ते अजमावते, हात लावून सुद्धा मला कळतंय की ते कॉटन आहे का काय आहे ते. अगदी खरं आहे. काही ठिकाणी 40% असतं, 60-40, पण ते लिहिलेलं असतं त्याच्यावर. आपण डोळसपणे बघायला पाहिजे. 35 आणि 65 असेल ना तर तो ब्लाऊज पीस आपल्याला कळत नाही कॉटनचा आहे का सिंथेटिक आहे तो. मला 2x2 हवा आहे, आपण सर्व दुकानदाराला सांगतो ब्लाऊज पीस कशामध्ये देऊ, 2x2 मध्ये, कारण ते फार गडबडीत असतात. ह्याला मॅचिंग द्या आणि मला 2x2 पाहिजे. त्याने 2x2 म्हणून समोर दिलेला आपण डोळे झाकून घ्यायचा आहे का, तर नाही.
कारण त्याचा फील तुम्हाला कदाचित कॉटनचा येईल, पण तो कॉटनचा असेलच असं नाहीये. म्हणून त्याचा तो स्टॅम्प बघायचा. बरोबर. मग त्यात 40-60 असेल, 35-65 असेल, 20-80 असेल, हं. डिपेंडिंग, किंवा 100% पॉलिएस्टर असेल, तसं पण लिहिलेलं असतं. अच्छा. हल्ली आपल्याला अजून एक पाहायला मिळतं ते म्हणजे एकतर सध्या खूप धावपळीचं झालेलं आहे सगळ्यांचं आयुष्य, खूप गतिमान झालेलं आहे आणि अजिबात वेळ नसतो. म्हणजे कपडे लगेच वाळायला हवेत असं वाळायला. सुद्धा हवं असतं किंवा कुठेतरी बाहेर जातो, ट्रॅव्हलिंगमध्ये असतो, पावसाळ्यात सुद्धा कपडे वाळत नाही, अशी अनेक कारणं असतात. त्याच्यामुळे मग पटकन हात अशा वेळेला सिंथेटिककडे जातो. तर काय सांगाल त्याबद्दल? काय आता शेवटी तुमची गरज आहे ती. हं. आणि तुम्ही कुठल्या प्रदेशात जाताय, समजा टूरला चालला असाल तर जाताय कोणत्या प्रदेशात. थंड प्रदेशात असेल ना तर थंडीसाठी तुम्हाला Cotton ब्लँकेट हे must. ते सगळं लागतात आणि कॉटनच हवं. पण तुम्ही उष्ण प्रदेशात जात असाल तर तुम्हाला तिथं सिंथेटिक कामच नाहीये. हं. खूप त्रास देईल ते. मग अगदी घामेजला कपडा, एक तर तो घाम शोषून घेणार नाही आणि तुमचीच वाट लागेल. मग अंगावर रॅश येणं, हे ते सगळे प्रकार चालू होतात. हं. म्हणून घालू नये. म्हणून आजकाल कॉटनकडे जास्त लोक वळतात आहेत. त्याचं कारण ते. आणि दुसरं म्हणजे त्यामुळं कॉटन खूप महाग पण होत चाललं. एकीकडे शेतकरी मागे मागे पडत चाललाय, शेती नको करायला, कापसाचं उत्पादन होत नाहीये, दुसरीकडे डिमांड वाढतोय. त्यात आणि जाणणारे छान जाणतात आहेत, म्हणजे 200 थ्रेड काउंट, 1000 थ्रेड काउंट असं डिमांड करणारी पण लोक आहेत. पण अवेअरनेस खूप चांगला आलाय लोकांच्यात. कॉटनकडे बऱ्यापैकी लोक वळतात आहेत. म्हणजे काही वर्षांपूर्वी ऑफिसला जायला बरं छान इस्त्री राहते म्हणून ड्रेस मटेरियल घेणाऱ्या मुली आज कॉटनकडेच वळतात. आणि 12 महिने कॉटन वापरणाऱ्या मुली पाहते. वा. असा एक जागरूक ग्राहकांमध्ये झालेला बदल आता आपल्याला पाहायला मिळतो आणि खरोखरच स्वागतार्ह गोष्ट आहे ही. छाया वारंगे, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, धागा धागा जोडते नवा, छाया वारंगे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.